Hello friends, I am Mr. Ravindra Bhalirao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss on first term exam paper of स्टँडर्ड 10 सब्जेक्ट इंग्लिश मार्क्स 80. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत की सामायिक परीक्षेचा बोर्ड पेपर कशा प्रकारे असेल आणि या पेपर जर तुम्ही स्टार्ट टू एंड पर्यंत बघितला हा व्हिडिओ तर तुमची बोर्ड पेपर म्हणजे SSC बोर्डचा पेपरची पण तयारी होणार आहे. तो कशा प्रकारे होणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा स्टार्ट टू एंड पर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो. तर हा 80 मार्क्सचा पेपर आहे. विदिन 3 आवर्समध्ये तुम्हाला सोडवायचा असतो. आता प्रत्येक प्रश्न किती वेळामध्ये सोडवायचं हे पण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. लेट्स गो. स्टार्टिंग सेक्शन नंबर 1 जो आहे तो लँग्वेज स्टडी जो 10 मार्क्ससाठी आहे आणि 10 मार्क्समध्ये कशा प्रकारे क्वेश्चन असू शकतात ते बघूया. क्वेश्चन नंबर 1A जे एकूण 6 क्वेश्चन असतात, 6 ॲक्टिव्हिटी त्याला म्हटलं आहे, त्यापैकी 4 ॲक्टिव्हिटीज बरोबर यायला पाहिजे. त्या जर आल्या तर तुम्हाला 8 मार्क्स मिळतील. 2 ॲक्टिव्हिटीज हा ऑप्शन्समध्ये असतात. त्याच्यामध्ये नंबर 1 कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स. तुम्हाला 4 शब्द दिले आहेत, ते शब्द पूर्ण करायचे आहेत. BR-VE. आता एक लेटर म्हणजे अक्षर फिलअप करून तर काय येईल ते तुम्ही अंदाज काढू शकता. TACHBOX-R. तर याचा आन्सर आपण बघूया. तर आन्सर याप्रमाणे आहे. ब्रेव एचा यूज करून, सेकंडमध्ये टीच TEACH, थर्डमध्ये BOXERE चा यूज करून आणि फोर्थमध्ये FAITH फेक. तर या प्रकारे तुम्ही आन्सर जर बरोबर ते लेटर फिलअप केला तर 2 मार्क्स तुम्हाला सहजपणे मिळू शकतात. आता हे शब्द कुठून विचारतात? हे सर्व शब्द तुमच्या टेक्स्टबुकमधूनच असतात. नेक्स्ट आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCD क्रमाने दिलेले शब्द ठेवा. तुम्हाला 2 ग्रुपमध्ये शब्द दिलेले असतात, ते ABCD क्रमाने. ABCD क्रमाने A नंतर B, B नंतर C या प्रकारे. आता इथे बघा, O पासून ऑप्टिमिस्टिक आहे, B पासून बोनफायर, R पासून र्युमर आणि A पासून अट्रॅक्टिव्ह. आता याच्यामध्ये जर आपण ABCD क्रम बघितला तर OBRA, तर A पहिला येईल म्हणून एस आन्सरमध्ये आपण A पासूनचा अट्रॅक्टिव्ह घेणार. A नंतर दुसरा कोणता येऊ शकतो? A नंतर B, त्यामुळे बोनफायर पाहिजे तुम्ही नंबर देऊ शकता. आता B नंतर R येईल की O येईल? B नंतर येतो तो म्हणजे O, त्या म्हणजे ऑप्टिमिस्टिक आणि त्याच्यानंतर R पासून रिमर्स. सो या प्रकारे तुम्ही ABCD क्रम होतो. पूर्ण अशा प्रकारे शब्द लिहा. क्वेश्चन लिहिण्याची गरज नाही आहे. थर्ड जे सेकंड याच्यामध्ये जो ग्रुप असतो त्याच्यामध्ये फर्स्ट लेटर जवळपास सेम असतात, त्यामुळे सेकंड लेटर बघा. लेटर म्हणजे अक्षर बघा. इथे O आहे, A आहे, O आहे आणि E आहे. तर एचा आपल्याला फर्स्ट आपण घेऊ शकतो पॅटर्न. आता A नंतर O येईल, 2 Oचे आणि E आहे, म्हणजे A नंतर E येईल म्हणून आपण ईचा घेतला, PEOPLE. ठीक आहे. आता इथे पण O आहे, इथे पण O आहे, मग याच्यामध्ये थर्ड लेटर बघू शकतो. थर्ड लेटरमध्ये T आहे, इथे C आहे, त्यामुळे C आपण फर्स्ट घेतला, त्यामुळे पॉकेट आणि पॉटर. तर या प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जे शब्द लिहितो इथे देखील आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळण्याची चान्सेस आहेत. त्याच्यानंतर आहे पंक्च्युएट दी फॉलोइंग सेंटेन्सेस. तुमच्या लेसन्समधूनच हे सेंटेन्स आलेले असतात. इथे बघू शकता. द बर्ड डिप्लाइड, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. द बर्ड डिप्लाइड, कॅपिटल अक्षर स्टार्टिंगचं, वाक्याची सुरुवात कॅपिटलने काढलेली आहे, बोललेलं वाक्य अवतरण चिन्हामध्ये ठेवलं आहे. ठीक आहे. आय नेहमी हा कॅपिटल लिहिला जातो. आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर, सिंपल वाक्य आहे म्हणून फुल स्टॉप दिला, अवतरण चिन्ह पूर्ण. यालाच बोलतात पंक्च्युएशन. हाऊज दॅट सेड नथू. आता हाऊज दॅट, आता हे बोललेलं वाक्य आहे, नथू म्हणालेलं आहे, त्याच्यामुळे हे अवतरण चिन्हामध्ये ठेवलं आहे. इथे क्वेश्चन विचारला आहे म्हणून क्वेश्चन मार्क आणि सेंटेन्सची सुरुवात Hनी, हाऊज दॅट या प्रकारे. से द बॉय हू ब्रोक द बँक या लेसनमधून हे वाक्य आहे. त्यानंतर मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच युझिंग द लेटर्स इन द वर्ड. तुम्हाला रेन वॉटर हा शब्द दिलेला आहे, त्याच्यामध्ये जे लेटर्स आहेत म्हणजे अक्षर आहेत RAIN या प्रकारचे, त्याच अक्षरांचा यूज करून नवीन शब्द बनवायचे. किती बनवायचे आहेत? 4. आणि अट काय आहे? मिनिमम म्हणजे मिनिमम कमीत कमी 3 अक्षरी चालेल, 3 पेक्षा जास्त चालतील, पण 3 पेक्षा कमी म्हणजे 2 आणि 1 अक्षरी शब्द चालणार नाही. आता याच्यापासून बघा, रेन एक, वॉटर एक वेगळा होऊ शकतो, रेन वॉटर. त्यानंतर ट्रेन होईल, नियर होईल, नेट होईल, 10 होईल, वेट होईल. आता किती शब्द लिहिणार तुम्ही? आपल्याला पाहिजे 4 पाहिजे असतात, त्यापैकी 3 ते 4 तुम्ही एक्स्ट्रा लिहा, म्हणजे एखादा जर स्पेलिंग मिस्टेक चूक झाला तर पुढचा आपण ॲड करून असे 4 शब्द बरोबर आले ते तुम्हाला 2 मार्क्स इझिली मिळू शकतात. इथे पण चान्स आहेत. म्हणजे मला सांगायचं आहे की तुम्ही लँग्वेज स्टडीमध्ये 10 आउट ऑफ 10 मार्क्स सहजपणे मिळवू शकतात. नेक्स्ट आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्स लिहायचे. इथे गार्डन हा शब्द आहे, गार्डनच्या
इथे एक्झाम्पल दिलं ब्युटिफुल. आता गार्डन आणि ब्युटिफुल, गार्डनचं वर्णन करणारा ब्युटिफुल हा शब्द आहे, त्याच्यामुळे याला ॲडजेक्टिव्ह बोलतात आणि हा नाऊन आहे. ठीक आहे, गार्डन कसं आहे, ब्युटिफुल आहे. म्हणजे गार्डनचं डिस्क्रिप्शन करणारा म्हणजे वर्णन करणारे शब्द लिहायचे आहेत. तुम्ही या प्रकारे डायग्राम काढायची असते. डायग्राममध्ये तुम्ही हे शब्द टाकू शकता. गार्डन कसं आहे, ब्युटिफुल आहे, ग्रीन आहे, कलरफुल आहे, पीसफुल आहे, बिग आहे, स्मॉल आहे, नाईस आहे, या अट्रॅक्टिव्ह आहे. या प्रकारे शब्द तुम्ही या बॉक्समध्ये लिहायचे. इथे चूक विद्यार्थी काय करतात, ऑलरेडी एक शब्द तुम्हाला दिलेला असतो, त्याला सोडून 4 शब्द किंवा 5 शब्द एक्स्ट्रा लिहायचे. याला पकडून 4 नाही आहे, कारण प्रत्येक शब्द तुम्हाला हाफ मार्क्ससाठी असतो. ठीक आहे, ही काळजी घ्या. राईट. सो या प्रकारे इथे देखील रिलेटेड वर्ड्समध्ये आपल्याला फुल मार्क्स मिळू शकतात. त्यानंतर एक कम्प्लीट अ वर्ड चेन ऑफ नाऊन येईल, एखाद्या वेळेस ॲडजेक्टिव्ह येईल किंवा वर्ब येईल. आता मग नाऊन म्हणजे दिलेला शब्द नाऊन असेल आणि त्याच्या शेवटच्या अक्षराने नाऊनच तयार करायचं आहे. त्याप्रमाणे ते टायगर, टायगर आर पासून रॅबिट, परत टी पासून टेबल, ई पासून एग किंवा एलिफंट, जी पासून गोट. या प्रकारे आपण वर्ड. आता किती शब्द यायला पाहिजे, 4 वर्ड स्टार्टिंगचे बरोबर चेन पाहिजे. पुढे तुम्ही 1-2 लिहू शकता, पण जर एखाद्या ठिकाणी जर चेन ब्रेक झाली तर पुढचे शब्द त्याच्यामध्ये विचार केला जात नाही आहे. स्टार्टिंगमध्ये जो बरोबर आला तिथेच मार्क्स, प्रत्येक वर्ड हाफ मार्क्ससाठी आहे. त्यानंतर हे 6 ॲक्टिव्हिटीज, 6 पैकी 4 ॲक्टिव्हिटीज म्हणजे क्वेश्चन बरोबर आले तर तुम्हाला 8 मार्क्स भेटतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 बी ॲज डायरेक्टर सांगितल्याप्रमाणे सोडवा. त्यामध्ये 1A मेक ए मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज. इथे तुम्हाला फ्रेज म्हणजे वाक्यप्रचार दिला जातो, तो स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायचा आहे. तर ते वाक्यप्रचार देखील आपल्या बुकमधूनच असतात. त्या वाक्यप्रचार मिनिंग प्रॉपर आपल्याला यायला पाहिजे. याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले, ते तुम्ही बघू शकता. इन्स्टेड ऑफ म्हणजे त्याऐवजी, ज्याप्रमाणे ते सेंटेन्स बोलले, शी ड्रँक ज्यूस इन्स्टेड ऑफ टी. तिने चहाच्या ऐवजी तिने ज्यूस प्यायली. ठीक आहे, इन्स्टेड ऑफ. आता याला ऑप्शन ऑर म्हणून येतो. तुम्हाला एक वाक्य दिलेलं असतं, ते वाक्य तुम्हाला एक्सपांड करायचं असतं. एक्सपांड म्हणजे वाढवायचं आहे. कशा प्रकारे, त्याला क्लॉज ॲड करून म्हणजे उपवाक्य जोडून. इथे सेंटेन्स दिले, माय अंकल फाउंड अ बेबी. आता क्लॉज म्हणजे काय, वाक्य एक्सपांड कसे करायचे होते, सेपरेट व्हिडिओ बनवले, ते बघू शकता. पण एक आयडिया आपण घेऊ शकतो. शेवटचा शब्द जर ह्युमन बिईंग असेल तर तुम्ही होनी कनेक्ट करू शकता, आणि जर ह्युमन बिईंग सोडून जर असेल तर दॅट किंवा विचने करू शकता. पण सरासरी हा आपण घेतलेला आहे बेबी. तर इथे आपण घेऊ शकतो, माय अंकल फाउंड अ बेबी. आमच्या काकांना एक बेबी, छोटा बेबी भेटला, सापडला किंवा आढळला या अर्थाने. हू वॉज क्राईंग इन द पार्क, जो की पार्कमध्ये. इथे हू शब्द हा बेबीसाठी येतो. इम्पॉर्टंट आहे ते हू, दॅट, विच, हाऊ हे शब्द यायला पाहिजे. तर हू आणि दॅट हे 2 शब्द लक्षात ठेवा. पर्सन असेल तर हू घ्या, पर्सन नसेल तर दॅट घेऊ शकता. हू वॉज क्राईंग इन द पार्क. ठीक आहे, या प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे प्रिफिक्स किंवा सफिक्स याचा यूज करून नवीन वर्ड तयार करायचं आहे. प्रिफिक्स म्हणजे दिलेल्या शब्दांच्या अगोदर काही अक्षर जॉईन करणे असतं. पॉसिबलला IM आपण प्रिफिक्स, प्री म्हणजे अगोदर, फिक्स म्हणजे जॉईन करणे. इम्पॉसिबल, पॉसिबलपासून इम्पॉसिबल. अपॉइंटमेंट हे सफिक्स आपण जॉईन केले. त्याला ऑर असतो. तेच 2 शब्द दिले जातात, त्यांचा वाक्यामध्ये दोन्हीपैकी एका शब्दाचा वाक्यामध्ये यूज करायचा असतो. ज्याप्रमाणे पॉसिबल, इट इज पॉसिबल टू फिनिश द वर्क टुडे. पॉसिबल म्हणजे शक्य आहे. अपॉइंट, द मॅनेजर विल अपॉइंट अ न्यू टीचर. सो या प्रकारे तुम्ही सेंटेन्समध्ये यूज करू शकता. पण प्रिफिक्स सफिक्स देखील इझी आहेत. ठीक आहे. सो अशा प्रकारे लँग्वेज स्टडीमध्ये तुम्ही 10 आउट ऑफ 10 मार्क्स मिळवू शकतो. त्यानंतर सेक्शन 2 जे आहे तुम्हाला सीन पॅसेज, 2 सीन पॅसेज असतात. एक सीन पॅसेज 10 मार्क्ससाठी, टोटल 20 मार्क्स. आता हा एक पॅसेज बघूया, क्वेश्चन नंबर 2A. हा पॅसेज जो आहे, पॅसेज रीड करण्या अगोदर क्वेश्चन रीड करा. A1 आणि A2. A1 काय आहे, फिल इन द ब्लँक्स. आता फिल इन द ब्लँक्सचा आन्सर तुम्हाला सहजपणे पॅसेजमध्ये भेटतं. कशा प्रकारे, द सी गर्ल ही हॅड नॉट इटन. आता हे वाक्य असेल आणि पुढे रिकामी जागा असेल, म्हणजे इनकम्प्लीट वाक्य आहे. ते आपल्याला याच्यामधल्या शब्द घेऊनच वाक्य कंप्लीट करायचं. त्यामुळे अशी ती सेंटेन्स बघायचे कोणते दिले फिल इन द ब्लँक्ससाठी आणि पॅसेजमध्ये शोधायचे डायरेक्ट. अगोदर पॅसेज वाचून नंतर याचा क्वेश्चन रीड करू नका. क्वेश्चन रीड करून पॅसेजमध्ये डायरेक्ट आन्सरला शोधायचं. आता फिल इन द ब्लँकसाठी काय करणार, हे वाक्य असणार आहे तर तुम्हाला दाखवतो बघा. आता हे द सन वॉज नाव असेंडिंग. आता हे कुठल्याच याच्यामधून आहे, हिज फर्स्ट फ्लाईट या लेसनमधून आहे. आता हे सेंटेन्स या पॅसेजमध्ये आहे, तर पॅसेजमधून रीड करत नाही. आता जर हा पॅसेज बघितला, द सी गर्ल हॅड इटन, हे इथपर्यंत हे वाक्य दिलेलं आहे. मग इनकम्प्लीट आहे, मग त्याच्यापुढे जे सिन्स द प्रिव्हियस नाईट फॉल याच्यामध्ये शोधायचं आणि हे इथे फिलअप करा, म्हणजे हे आन्सर आपलं तयार झालं. ठीक आहे. जसं सेकंड, द साईट ऑफ द फूड. साईट ऑफ द फूड वाक्यामध्ये शोधायचं डायरेक्टली, द साईट ऑफ द फूड. ठीक आहे, हे सेंटेन्स भेटलं आणि त्याच्यापुढे कुठपर्यंत लिहिणार, फुल स्टॉपपर्यंत, मॅडर्न हिम.
सो या प्रकारे आपण सहजपणे या पॅसेजमधले शब्द घेऊन म्हणजे आपण ते वाक्य पूर्ण करू शकतो. फिल इन द ब्लँक्स आपला पूर्ण इथे टोटल मार्क्स ते मिळवू शकतात. तर या प्रकारे तुम्ही आन्सर इथे लिहू शकता. त्यानंतर याच्यामध्ये A2 अरेंज द इव्हेंट्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स. घटनाक्रमानुसार दिलेले वाक्य योग्य घटनाक्रमानुसार लिहा ॲज पर द ऑकरन्स, म्हणजे घडलेल्या घटनानुसार. आता इथे 4 सेंटेन्स दिलेले आहे, ते क्रमाने लिहायचे. तर क्रमाने लिहायचे म्हणजे काय करायचं आहे की त्याचा घटनाक्रम, आता घटना म्हणजे पहिली घटना काय झाली, त्याच्यानंतर पुढे काय झाले स्टोरीमध्ये आपण जसं बघतो. आता इथे जो सीगलचे जो हिज फर्स्ट फ्लाईट म्हणजे जी लेसन पॅसेज आहे, पण पण खूप सोपी तुम्हाला आयडिया सांगतो. जेव्हा अशा प्रकारचे वाक्य येतात की घटनाक्रमानुसार तुम्हाला काय करायचं आहे, वाक्य मांडायचे आहेत, त्यावेळी तुम्ही काय करणार, जे आन्सर दिलेलं आहे त्यावेळी तुम्ही ते जे सेंटेन्स आहेत, ठीक आहे, ते 4 सेंटेन्स आहे, ते सेंटेन्स रीड. आता घटनाक्रम आठवत नाही काय ना, ते वाक्य रीड करता येतो पण त्याचा अर्थ कळत नाही, त्यामुळे त्याचा अर्थ न समजल्यामुळे, मिनिंग न समजल्यामुळे त्याचा क्रम कळत नाही. मग अशा वेळी काय करा, तुम्हाला एक सोपी आयडिया देतो. तिचे 4 सेंटेन्स दिलेले आहेत, आहे तसे बघा, प्रत्येक सेंटेन्स वाक्यामध्ये कुठे आले त्याला अंडरलाईन करा. हे सगळे वाक्य आपण काय केलेलं, अंडरलाईन केलेलं आहे. हे फर्स्ट सेंटेन्स आहे, अंडरलाईन केलं, सेकंड थर्ड म्हणजे आलेले वाक्य. आता हे जे वाक्य तिथे अंडरलाईन केले. आता इथला घटनाक्रम 1 2 3 4 बघितलं, तिथे शी स्क्रीम बॅक डिझायरेबल. आता इथे फर्स्ट नंबरला आहे आणि इथे या ठिकाणी ते अंडरलाईन केलेलं आहे, ठीक आहे. सेकंड ही वॉज ट्राईंग, ही वॉज ट्राईंग कुठे आहे, ही वॉज ट्राईंग, ठीक आहे. इथे सेंटेन्स ट्राईंग टू गेट ट्राईंग टू गेट निअरर टू हिअर. आता हे इथे सेकंड नंबर इथे लास्टला आहे. आता हे सगळी वाक्य अंडरलाईन करून घ्या. अंडरलाईन केल्यानंतर मग आन्सर कसं लिहिणार, घटनाक्रम. आता पॅसेजची सुरुवात इथून झाली, ठीक आहे. मग पॅसेजमध्ये जेव्हा आपण रीड करतो, फर्स्ट जे अंडरलाईन केलं असेल ते आन्सरमध्ये पहिल्यांदा लिहायचं. ते बघा, ही फेल्ड. सेकंड अँड मिनिंग जरी नाही समजलं तर चालेल, फक्त आपण अंडरलाईन करायची बघितलेली वाक्य आहे तशी. त्यानंतर कुठलं आपण अंडरलाईन केलेलं आहे, हे केलेलं आहे, त्यानंतर हे लिहायचं आहे, शी टोर. त्यानंतर थर्डला शी स्क्रीम, ही वॉज ट्राईंग. आणि फोर्थला शी स्क्रीम बॅक डिरिसिव्हली. सो अशा प्रकारे अंडरलाईन करायचे आहेत आणि ते वाक्य आहे तशी लिहायचे आहेत, म्हणजे क्रमानुसार आपण जे अंडरलाईन केलेले सेंटेन्स या प्रकारे. त्यानंतर A3 मध्ये दिलेलं आहे, प्रिटेंड 2 शब्द दिलेले आहेत, वर्ड्स इन द युनिव्हर सेंटेन्स, आणि तेच तुमच्या स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करा. आता प्रिटेंड म्हणजे सोंग करणे किंवा ढोंग करणे, दिखावा करणे. द लिटल बॉय ट्राय टू प्रिटेंड दॅट ही वॉज अस्लीप. द लिटल बॉय ट्रायड, त्या छोट्या मुलाने काय केलं, प्रयत्न केला कशाचा, टू प्रेटेंड, शो करण्याचा, दिखावा करण्याचा. काय दिखावा करण्याचा, दॅट ही वॉज स्लीपिंग, तो झोपला आहे असा दिखावा करण्याचा. आता कधी कधी मोठे वाक्य आपल्याला लिहिता येत ना, मग द सी गर्ल प्रिटेंड दॅट इट वॉज स्लीप, या प्रकारे. म्हणजे याच्यामधला पण सेंटेन्स जर तो प्रिटेंड शब्द जर तुम्हाला पॅसेजमध्ये आला असेल तर पॅसेजमधलं वाक्य तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. बेगिंग, बेगिंग म्हणजे रिक्वेस्ट करणे या अर्थाने. द पुअर मॅन वॉज बेगिंग फॉर फूड ॲट द मार्केट. सो या प्रकारे स्वतःच्या सेंटेन्समध्ये आपण यूज करू शकतो. डोएज डिरेक्टेड म्हणजे ते ग्रामरची ॲक्टिव्हिटी असते. एक सेंटेन्स दिलेली आहे, हिज फादर वॉज प्रिनिंग हिज फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅग. बिगिन द सेंटेन्स विथ द फेदर्स. आता हे बिगिन द सेंटेन्स विथ ज्यावेळी अशा प्रकारचं ॲक्टिव्हिटी असते, हे मोस्टली चेंज दी व्हॉईसमध्ये येतो. म्हणजे या वाक्यामध्ये इनडायरेक्टली आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये चेंज करायचं आहे. फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅग यांनी सुरुवात करायची. आता ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कसं करते, ॲक्टिव्ह व्हॉईस चेंज दी व्हॉईसवर तुम्ही सेपरेट व्हिडिओ बनले, ती बघा, म्हणजे हे वाक्य तुम्हाला कळेल. हे पास्ट कंटिन्यूस टेन्समध्ये वाक्य आहे, त्याचं पास्ट कंटिन्यूस टेन्समधलं वाक्य पॅसिव्हमध्ये कशा प्रकारे करतात त्याचे सेपरेट फॉर्म्युला आहे. हिज फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅग वेअर बीइंग प्रिटेंड बाय हिज फादर. आता हे वाक्य कशा प्रकारे तुम्हाला ते डिटेल ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉईसमध्ये ते तो व्हिडिओ बघावा लागेल. नेक्स्ट, शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लेट. फाइंड आउट द टेन्स. आता हे कुठल्या टेन्समध्ये आहे, जर आपण बोलले हे सब्जेक्ट आहे, त्यानंतर वॉज आणि वर्बला ING लावले, तर हे तो पास्ट कंटिन्यूस टेन्समध्ये, पास्ट कंटिन्यूस टेन्समध्ये. कारण पास्ट कंटिन्यूस टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर आणि वर्बला ING लावून आणि प्लस ऑब्जेक्ट या प्रकारे, ठीक आहे. ही झाली आपल्याला
ग्रामरची ॲक्टिव्हिटी. त्यानंतर A5 ॲक्टिव्हिटी जी आहे जी पर्सनल रिस्पॉन्स, स्वतःच्या मनाने ते उत्तर आपण लिहायचं असतं. आता क्वेश्चन दिलं आहे, अकॉर्डिंग टू यू, तुमच्या अनुसार किंवा तुझ्या अनुसार, व्हॉट क्वालिटीज विल हेल्प अस, कोणती क्वालिटीज आपल्याला मदत करते टू डेव्हलप आवर कॉन्फिडन्स, स्वतःचा आपला कॉन्फिडन्स वाढवण्यास, डेव्हलप करण्यासाठी आपल्यामध्ये कोणत्या क्वालिटीज असायला पाहिजे. तर ॲन्सर आपण या प्रकारे लिहू शकतो, अकॉर्डिंग टू मी, माझ्या अनुसार, द फॉलोइंग क्वालिटीज विल हेल्प अस टू डेव्हलप आवर कॉन्फिडन्स. बघा पॉईंटमध्ये उत्तर दिलं पण 2 पैकी 2 मार्क्स मिळू शकतात, कारण बऱ्याच वेळा A5 मध्ये मुलांचे मार्क्स जातात. तर इथे या प्रकारे जर तुम्ही लिहिलात तर तुम्हाला 2 आउट ऑफ 2 मार्क्स सहजपणे मिळेल. बघा खालील क्वालिटीज आपल्यामध्ये असायला पाहिजे. त्याची सेंटेन्स कशा प्रकारे तयार सुरुवात केली, अकॉर्डिंग टू मी, माझ्या अनुसार, द फॉलोइंग क्वालिटीज विल हेल्प अस टू डेव्हलप आवर कॉन्फिडन्स. 1 सेल्फ बिलीफ, म्हणजेच आत्मविश्वास आपण म्हणू शकतो, स्वतःवरती विश्वास. ट्रस्टिंग इन अवर ओन ॲबिलिटीज, हार्डवर्क अँड डेडिकेशन, कॉन्सिस्टंट एफर्ट मेक्स अस कॅपेबल. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, थिंकिंग पॉझिटिव्हली इन एव्हरी सिच्युएशन, प्रत्येकाचं आपण एक सेंटेन्समध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. गुड कम्युनिकेशन स्किल, एक्सप्रेस थॉट्स क्लिअरली, देन करेज, फेसिंग चॅलेंज विदाउट फिअर. सो अशा प्रकारे व्यवस्थित पॉईंट वाईज A5 पर्सनल रिस्पॉन्स टाईपचा आन्सर जर लिहिला तर इथे देखील 2 आउट ऑफ 2 मार्क्स मिळू शकतो. म्हणजे इथे इंग्लिश लँग्वेजमध्ये आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स बोर्ड एक्झाममध्ये कशा प्रकारे आपण मिळवू शकतो किंवा कोणत्याही एक्झाममध्ये, हे याचं तुम्हाला एक चांगले ते उदाहरण बघायला मिळेल. त्यानंतर सेकंड पॅसेज आपण स्टार्ट करतो आहोत. पॅसेज आहे स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटर्न इन सच, म्हणजे हा स्वामी अँड फ्रेंड्स या लेसनमधून आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज. आता मी सांगितल्याप्रमाणे इथे पण फर्स्ट B1 जो आहे फिल इन द ब्लँकच आहे. मी आता सांगितलं होतं फिल इन द ब्लँकचे याचे पण सहज, आता हा पॅसेज आहे याच्यामध्ये सहजपणे आपल्याला याचे आन्सर्स भेटतात, ते वाक्य ते शोधायचं आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर, द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर डॅश डॅश. आता हे सेंटेन्स कुठे गेलेलं आहे याच्यामध्ये बघूया. तर याचा आन्सर आहे, द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज गुड रीड फॉर चिल्ड्रन अँड ऑल एजेस. हा शब्द तुम्हाला पॅसेजमध्ये सहज मिळेल, तो फिलअप करा आणि फुल स्टॉप द्या. दिलेलं वाक्य पण लिहायचं आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय 1 टाकतात आन्सर लिहायचं म्हणून आणि एवढंच लिहितात. नाही, तर दिलेलं वाक्य देखील लिहायचं आहे आणि जो शब्द आपल्याला फिलअप करायचा तो लिहून काय करायचं, सेंटेन्स कंप्लीट करायचं. नेक्स्ट सेकंडमध्ये, द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द बुक्स सिम्प्लिसिटी. थर्ड, इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट मिस्चिवस किड्स आर अमॉंग द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. R.K. नारायण इज अ लिटररी जीनियस. सो या प्रकारे आपण या पॅसेजमधून हे फिल इन द ब्लँक्स A1 ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतो. A2 ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, क्वालिटीज ऑफ स्वामी. स्वामी हा जो मुलगा आहे त्याचे कोणते गुण इथे लिहायचे आहेत. तुम्हाला असे डायग्राम काढून वाक्य लिहिण्याची गरज नाही, फक्त 4 क्वालिटीज लिहिलात. लव्हिंग आहे, काइंड आहे, ऑनेस्ट आहे, या प्रकारे. तर इथे शब्द दिले आहेत. मिस्चिवस तो खोडकर दाखवलेला आहे, मिस्चिवस शब्द गेलेला आहे, खोडकर आहे. त्यानंतर तो लव्हिंग पण आहे, तुमच्या पॅसेजमध्ये गेलेला आहे किंवा त्या लेसनमध्येच गेलेला आहे, प्रेमळ पण आहे. टेंडर आहे, तो नाजूक आहे, सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे. या प्रकारे 4 क्वालिटीज लिहिला ते शब्द जरी तर तुम्हाला 2 मार्क्स इथे इझी मिळतात, पण तुम्ही डायग्राम काढायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे A3 शब्दार्थावरती असते. A आणि B. मॅच द वर्ड्स इन कॉलम A. कॉलम A मध्ये शब्द दिले आहेत आणि त्याचे मिनिंग कॉलम B मध्ये दिलेले आहेत, ते मॅच करायचं. मिस्चिवस, एनकम्पस, कन्सर्न, किड्स, चिल्ड्रन, नॉटी, सर्कल, वरीड. ते आन्सर आपण लिहिलेलं आहे. मिस्चिवस म्हणजे खोडकर, त्याचा आपण आहे मिस्चिवससाठी नॉटी. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, आता असे शब्द घेतात आणि अशा प्रकारे पेन्सिलने असे लाईन ओढून ते दाखवतात. त्या प्रकारे न लिहिता आपण काय करतो, तो शब्द आणि त्याचे आन्सर समोर लिहा. ठीक आहे. एनकम्पसेस म्हणजे सर्कल, कंपासने आपण करतो. कन्सर्न म्हणजे थोडीशी काळजीमध्ये असणे, म्हणजे वरीड. कन्सर्नसाठी शब्द गेलेला आहे वरीड. आणि किड्स म्हणजे लहान मुलं, त्याला चिल्ड्रन. सो या प्रकारे हे शब्दार्थावरती आहे. तुम्हाला जो तो लेसन किंवा पॅरेग्राफ व्यवस्थित समजला तर तो आपण सहजपणे ते पण मार्क्स मिळवू शकतो. B4 ॲक्टिव्हिटी ग्रामरच्या रिलेटेड. इट इज हार्ड टू इमॅजिन, मेक इट निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. अर्थ न बदलता वाक्य निगेटिव्हमध्ये करा. आय ॲम हॅपी, मी आनंदी आहे. आता हे निगेटिव्ह वाक्य करायचे पण त्या अर्थ तोच राहायला पाहिजे. आय ॲम हॅपी, आय ॲम नॉट सॅड, मी दुःखी नाही आहे म्हणजे आनंदी आहे. ते या प्रकारे. आता मेक निगेटिव्ह, मेक अफर्मेटिव्हमध्ये एक वेगळी व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघू शकता तुम्ही. इट इज नॉट, हार्डच्या विरुद्ध काय इझी, आणि निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी आपण नॉट घेतला. म्हणजे काय केलं, इट इज नॉट इझी टू इमॅजिन. इट इज हार्ड म्हणजे कठीण आहे कल्पना करणं, म्हणजेच काय इट इज नॉट इझी, एवढी सोपी गोष्टी नाही आहे कल्पना करणं. या प्रकारे. R.K. नारायण डज अ ग्रेट जॉब
कन्व्हिंग दॅट टू ऑल ऑफ अस. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. आता या सेंटेन्समध्ये क्वेश्चन टॅग चूज करायचा आहे, निवड करायचं आहे, आन्सर लिहायचं आहे. आता डोंट ही, डझंट ही, चिल, डिडंट अँड डज ही. आता क्वेश्चन टॅग कसा करता याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. वाक्य आपण आहे तसंच लिहितो, ठीक आहे. लिहिल्यानंतर कॉमा देतो, कॉमा लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब शोधतो. डज आहे, डजचं डझंट होईल आणि आर के नारायणसाठी तो पुरुषवाचक आहे, मग त्यासाठी आपण सिंग्युलर आहे, पुरुषवाचक आहे म्हणून ही घेणार. मग काय कोणतं येईल? डझंट ही इज द करेक्ट ऑप्शन. मग वाक्य लिहून तुम्ही डझंट ही किंवा फक्त डझंट ही एवढं लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. सो ही ॲक्टिव्हिटी ते कंप्लीट होते. बिफोर पर्सनल रिस्पॉन्स, डू यू लाईक रिडिंग बुक्स? तुम्हाला बुक रिडिंग करायला आवडतात का आणि का? हो आणि हो असेल तर का? येस, आय लाईक रिडिंग बुक्स बिकॉज दे इम्प्रूव्ह माय नॉलेज, लँग्वेज स्किल अँड इमॅजिनेशन. रीडिंग ऑल्सो एंटरटेन्स मी अँड हेल्प्स मी रिलॅक्स. बघा सिम्पल सेंटेन्स दिलेले आहेत. जर तुम्ही गाईडमध्ये वगैरे बघितलात किंवा नोट्समध्ये वेगवेगळ्या बघितलात तर A5चे वगैरे सेंटेन्स खूप लेंदी दिलेले असतात आणि मिनिंग आपल्याला कळत नाही. पण आपल्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सिम्पल वेमध्ये त्याचा आपण सेंटेन्स बनवून तो पर्सनल रिस्पॉन्स टाईपचा क्वेश्चन देखील इझी आपण सहज सोपा केलेला असतो, ठीक आहे. सो अशा प्रकारे सेक्शन 2 जो आहे आपला कंप्लीट होतो, जो सीन पॅसेज होतो पॅसेजवरती आहे. सेक्शन 3 जो स्टार्ट आहे तो पोएट्रीवरती की 10 मार्क्ससाठी 1 पोएम फॉर क्वेश्चन आन्सर अँड 1 पोएम फॉर ॲप्रिसिएशनसाठी. आता क्वेश्चन आन्सरसाठी पोएम दिलं आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आता ती काय एक्सप्लेन करणार नाही मी, त्याचे आपण डायरेक्ट क्वेश्चन बघूया. A1 जो आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, म्हणजे एक प्रकार फिल इन द ब्लँक्स आहे. द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन डे. कवीचे वडील किंवा त्या मुलाचे वडील गो बॅक परत जातात डॅश डॅश अर्ली लवकर जातात. कधी? मॉर्निंगला की इव्हिनिंगला. जर हे पूर्ण कविता बघितलं तर ते कधी जातात? तर ते सकाळी लवकर पहाटे उठून कामाला जातात, मॉर्निंग. द पोएट आस्क फॉर सीड्स ऑफ. तो सीड्स कशाचे सीड्स मागतो? सनलाईटचे सीड्स मागतो की मूनलाईटचे? तर खूप इझी पोएम आहे, तर मूनलाईटचे. द होल विलेज गोज. संपूर्ण गाव किंवा गावातील सगळे लोक जातात कुठे? डॅश डॅश टू वर्क. डेली की वीकली, आठवड्यामधून जातात की आठवड्यातून एकदा जातात की दररोज जातात? तर सिम्पल आहे, द होल विलेज गोज टू द वर्क फॉर डेली. सो डेली शब्द गेलेला आहे. द पोएट वॉन्ट्स टू सो म्हणजे पेरणे सीड्स ऑन द साईड्स ऑफ. कुठल्या बाजूला त्याला त्या सीड्स सो म्हणजे पेरायचे आहेत? रोड साईडला की पाथ? कुठला शब्द गेला याच्यामध्ये? तिथे शब्द गेला आहे पोएममध्ये पाथ. पाथ म्हणजे रस्ता. त्याचा आन्सर आपण या प्रकारे लिहू शकतो, मॉर्निंग, मूनलाईट, डेली, पाथ. पूर्ण सेंटेन्स लिहून तो शब्द फिलअप करा आणि तिथे अंडरलाईन करून ठेवू शकता, म्हणजे तो कोणता शब्द फिलअप केला ते तुम्हाला कळेल. डिस्क्राईब द रूट. A2 ॲक्टिव्हिटी आहे 2 मार्क्ससाठी. जो रूट किंवा रस्त्याचं वर्णन केलं या कवितेमध्ये पाथचं, त्याचं वर्णन करा. फ्रॉम पोएम फ्रॉम द सिटी टू विलेज. तर पाथ कसं आहे? तर आन्सर आपण बघू शकतो. द रूट फ्रॉम द सिटी टू विलेज इज टफ, डार्क अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. सेंटेन्सेस बघा, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन इथे मुलं चुकतात. देर इज नीदर म्हणजे नॉट नाही. देर इज नीदर बस नॉर अ कार्ट प्लाइंग ऑन इट विच मेक्स द जर्नी डिफिकल्ट. So simple way. Here also you can get 2 marks easily. A3 write your own rhyming words for the following. खालील शब्दासाठी स्वतःच्या मनाने आपण रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. लाईटसाठी ब्राईट, नाईट, साईट या प्रकारे लिहू शकता. तर एवढे शब्द लिहिण्याची गरज आहे का? एक शब्द बरोबर आला तरी चालेल. प्लाईज, क्राईज, फ्लाईज या प्रकारे, ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. रीड द पोएम द ट्विन. तुम्हाला पोएम पूर्ण दिलेली असेल आणि त्याचं ॲप्रिसिएशन लिहा. ॲप्रिसिएशन आणि त्याच्यावर तुम्हाला पॉईंट दिले असेल, 5 पॉईंट दिले असतात. त्या पॉईंटच्या आधारे 5 पॉईंट्स कोणते असणार आहेत? टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम अँड हे 5 पॉईंट्स आहेत. त्याच्यानुसार ॲप्रिसिएशन. तर ॲप्रिसिएशनवरती सेपरेट पोएम आहे आणि सगळ्या पोएमच्या ॲप्रिसिएशनवरती एक व्हिडिओ बनले, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये आपण बघू शकता टायटल काय. टायटल ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे, ते आहे तसं टायटलचं तुम्ही लिहू शकता ॲन्सरमध्ये. टायटल द ट्विन्स हाफ मार्क्ससाठी आहे. नेम ऑफ द पोएट पण दिलेला असतो शेवटी, म्हणजे 1 मार्क तो तुम्हाला इथेच भेटला. नेम ऑफ द पोएम आणि नेम ऑफ द पोएट तुम्ही इझिली लिहायचं आहे, ठीक आहे. हेनरी सॅम्ब्रू. सेंटेन्स नाही बनवलं तरी चालेल. राईम स्कीम. आता याच्यामध्ये प्रत्येक स्टांजामध्ये फर्स्ट स्टांजामध्ये कुठला राईम स्कीम गेलेला आहे त्या आता तो राईम स्कीम म्हणजे ए, लॅम्ब, ब्रदरला बी, हिम, ABC. तर पहिल्याच्यामध्ये जर आपण बघितलं राईम स्कीम बघितला, याचा आपण ए दिला, लॅम, लिम, ब्रदर हा वेगळा शब्द आहे, बी, लिम, हिम,
हा सेम जोडतो राईम्स वर्ड्स ए. ब्रदर अनादर सेम वर्ड आहे रायमिंग, उच्चार सेम आहे म्हणून बी. त्यानंतर किन हा वेगळा आहे सी. पिच डी. ट्विन आणि किन सेम आहे विच आणि पिच सेम आहे डी. तर ए बी सी बी सी डी सी डी या प्रकारे, ए बी सी डी या प्रकारे. सो अशा प्रकारे ते रायमिंग ॲप्लिकेशन इथे कंप्लीट होतो. आता याचा जो रिमेनिंग पार्ट्स आहे तो अनसीन पॅसेजवरती, त्यानंतर रायटिंग स्किलचा जो लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग, त्यानंतर न्यूज रिपोर्ट रायटिंग, स्टोरी रायटिंग आहे आणि शेवटी ट्रान्सलेशन आहे की वर्बल टू नॉन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. हे जो सेकंड पार्टमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.